भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 11 ऑगस्ट 2025 सोमवार. आवरीत प्रार्थना करा. पहिली थेसलोनिकी 5वा अध्याय 17 वचन. देवाची शांत प्रार्थनेची तुलना अनेकदा श्वासांशी किंवा हृदयाची ठोक्यांशी करतात. जसे त्रास व हृदयाचे ठोके थांबत नाहीत, तसेच आपल्या अंतःकरणातून सातत्याने प्रार्थनेची श्वास देवाकडे जावा. आपण जागे असो वा निद्रित म्हणून येशू म्हणाला, नेहमी प्रार्थना करत राहा आणि खुश नका. लूक 18वा अध्याय 1 वचन. कदाचित तुम्ही विचारला, अविरत प्रार्थना कशी शक्य आहे? परंतु देवाची चेहरा शोधणे हेच प्रार्थना आहे. आपली नजर ज्या डोंगराकडे आहे, जिथून आपली मदत येते, ती नजर ही प्रार्थना आहे. देवाची पायाशी शांतपणे बसणे सुद्धा प्रार्थना आहे. आपले प्रत्येक हृदय संपत येशूच्या नावाशी जुळवणे हे देखील प्रार्थना आहे. जेव्हा आपल्या आत्म्याचे आणि देवाचे अंतःकरणाचे एकत्व होते, तेव्हा ती खरी प्रार्थना असते. बायबलमध्ये आपण भक्त दानिएलबद्दल वाचतो. त्याचे शत्रू म्हणायचे की तो दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो, पण राजा जो त्याला जवळून ओळखत होता त्याला असे म्हणाला की दानिएल देवाची सतत उपासना करणारा आहे. दानिएल 6वा अध्याय 16वा वचन. दानिएल जवळजवळ 4 राजाची काळात पदप्रधान होता. त्याच्यावर राज्यकारभाराचे अनेक जबाबदारीचे ओझे होते. ती पूर्णवेळ सेवक नव्हता, तरीही त्याने अविरत प्रार्थना केली. काहीही त्याच आणि देवाचे नात तोडू शकल नाही. अनेक जण प्रार्थना म्हणजे केवळ तोंडाने उच्चारलेली नियमित स्वरूपाची प्रार्थना समजतात. जरी हृदय उघडून ख्रिस्तापुढे ओतणे ही प्रार्थना असली तरीही त्याची उपस्थितीची जाणीव ठेवत राहणे, प्रार्थनेच्या मनात राहणे हेही प्रार्थनेचे स्वरूप आहे. बायबल आपल्याला संवाद करतो की आपण प्रार्थनेचे ध्यानात अडथळा आणू नये. अय्यूब 15वा अध्याय वचन 4. प्रार्थनेचे मन हे किती सुंदर वचन दावीद म्हणतो. प्रभूची नियमित त्याला आनंद वाटतो. तो त्यांचे नियमाचे रात्रदिवस विचार करतो. स्तोत्र 1 अध्याय 2 वचन. जर रात्रदिवस विचार करतो. स्तोत्र 1 अध्याय 2 वचन. जर रात्रदिवस वाचनाचे म्हणणं शक्य आहे, तर प्रार्थनेचे म्हणणंही शक्य आहे. कोर्नेलियुस जरी तो परप्रांतीय होता, तरीही नेहमी देवाकडे प्रार्थना करत असे. प्रसिद्धाची कृत्ये 10वा अध्याय 2 वचन. मग आपण जे देवाची मुले आहेत त्यांनी तर अविरत प्रार्थना केलीच पाहिजे. अशा प्रार्थनायुक्त जीवनामुळे आपण प्रभूची पुनर्गमनासमयी त्यांची समोर उभे राहण्यास तयार होऊ. आजच्या ध्यानार्थ वचन. म्हणून जागे राहा आणि नेहमी प्रार्थना करा, जेणेकरून तुम्ही या सर्व गोष्टींपासून वाचण्यास पात्र ठराल आणि मनुष्यपुत्र समोर उभे राहू शकाल. लूक 21वा अध्याय 36 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी स्तोत्र 82 आणि 83 अध्याय. सायंकाळी रोमकारस 11वा अध्याय 19 वचन ते 36 वचन. धन्यवाद. 30